झी 24 तास एक पाऊल पुढे। राधा ही बावरी या मालिकेमध्ये रोज काही ना काही घडतंय। लग्नाला तयार झालेली राधा अजूनही संभ्रमात आहे। सौरभच्या आठवणींमध्ये ती अजूनही बुडाली आहे। काय म्हणता, काल तुम्ही मालिका पाहिली नाहीत? हरकत नाही, आम्ही तुमच्यासाठी आणलाय राधा ही बावरीचा हा रिकॅप। राधा, दिलेला शब्द तू पाळणार आहेस ना? अखेर राधानं लग्न करायची तयारी तर दाखवलीये, पण हे सगळं ती कितपत पचवू शकणार हे तिलाही ठाऊक नाहीये। त्यामुळे अजूनही राधा संभ्रमात आहे। तुला तो मुलगा नाही आवडला, नो प्रॉब्लेम, पण भेटायला तर हवंच ना। सरी त्याला प्रॉमिस केलंस तू, निघूया ना मग। हो, एक मिनिट, आलेच मी। तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे। काय आहे? मी हे जे दिलंय ते तुला घालून यायचंय, सो प्लीज मला हर्ट करू नकोस। अगं, माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नाहीये। किती छान दिसतेस तू। घरी राधाला पाहून तिचे बाबा अत्यंत खुश होतात। राधाही बाबांना पाहून आनंदित होते। पुरे हो, अवघडली पूर। राधा, आता माझी खात्री पटली की तू लग्नाला मनापासून तयार आहेस। छान दिसतोय ड्रेस। थँक्यू। तू असलीस तरी तुला इम्पॉर्टन्स आणि नसलीस तरी तुलाच इम्पॉर्टन्स। आय जस्ट हेट यू राधा। पण गार्गीला मात्र राधाचं वागणं नेहमीप्रमाणे खटकतं आणि ती राधावर पुन्हा एकदा चिडते। तुमच्या आयुष्यातून मी कायमची निघून जाणार, सगळे सुटणार आहात। म्हणजे काय? पुन्हा तुझीच आरती होणार, कारण या लग्नाला होकार देऊन तू महान झालीच आहेस ना ऑलरेडी। तुला काय वाटलं मला काही कळत नाहीये? तू तुझ्या मनाविरुद्ध या लग्नाला होकार देतेस ना। तुझा हा होकार म्हणजे महान होण्यासाठीचं पुन्हा एक नाटक, दुसरं काही नाही। गार्गी, अगं खरंच हे बघ, तुझा फंडा क्लिअर आहे। मनाविरुद्ध लग्न करून तू तुझ्या सासरी दुःखी राहणार आणि तू तिकडे दुःखी म्हटल्यावर माझे बाबा इकडे दुःखी राहणार। शेवटी काय, महत्व तुलाच आणि आम्ही काय, किस झाड की पत्ती। आणि माझी आई सुद्धा अशीच जळत राहणार जन्मभर तुझ्यामुळे। आता जाता गार्गी राधाला एक सल्ला द्यायची मात्र विसरत नाही, ज्यामुळे राधा पुन्हा एकदा पेचात पडते। राधा, ताई, मी तुला एक सजेशन देते। तू लग्न करच, पण असं जबरदस्तीने नको करूस। अशा मुलाशी कर जो तुला आवडेल, कारण त्यामुळेच तू आमच्यापासून दूर जाशील कायमची। हे असं त्यागमूर्ती राहू नकोस, वाट नको लावूस का आमची। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।